स्वराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प यांनी विज्ञान प्रदर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत. त्याच्यापैकी एक प्रकल्प आहे. काय सांगणार बाळा, काय प्रकल्प आहे तुझा? राईस फ्लोट आहे. तर जय भीम. माझं नाव स्वरा राजकुमार मनेरे. मी आता 5वीत शिकत आहे. मी इंडियन एज्युकेशन अकॅडमी या स्कूलमध्ये शिकते. तर हे जर आपण आता हे टाईटली राईस ह्यात टाकलं आहे, जर हे अर्ध तांदूळ असतं आणि आपण ह्यात टाकलं असतं तर हे राईस फ्लोट नसतं केलं, ते तांदूळ खाली पडलं असतं बॉटल सोबत. आणि आपण हे टाईटली त्याच्यामध्ये राईस टाकलंय. मग आपण ह्यामध्ये हे पूर्ण टाकलं, स्क्रू ड्रायव्हर किंवा पेन्सिल, मग ते असं फ्लोट करतं, ते पडत नाही. हे ह्याच्यामध्ये टाईटली राईस असल्यामुळं ते ह्याला फ्रिक्शन करून घेतं, ह्यांच्यामध्ये फ्रिक्शन होतं आणि म्हणून हे फ्लोट होतं. हे एक विज्ञान आहे याच्या माग. कधी कधी काहीतरी जादू मंत्र करणारे वगैरे एका तांब्यामध्ये चम्मच किंवा चाकू टाकून त्याच्यामध्ये हलवून ते टाईट का होतंय, कारण त्याच्यामध्ये फ्रिक्शन निर्माण होते म्हणून. चला पुढं या वहिनी. दुसरा प्रकल्प कोणता आहे आपला? पैशाना दे रे कवा. तर आपले मित्र आहेत, त्यांनी काय प्रकल्प केलाय ते पाहूयात आपण. तुमच्या संस्थेचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि प्रकल्पाबद्दल माहिती द्या. नमस्कार, माझं नाव आर्यन जाधव. मी स्वराज्य या संस्थेमध्ये शिकत आहे आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे ऑटोमॅटिक फायर एक्सटिंग्विशन. याच्यामध्ये काय होतं, जर कुठे आग लागली ना, मग हे फ्लेम सेन्सर बघा, हे फ्लेम सेन्सर त्या आगला डिटेक्ट करतं आणि मोटर पंप आहे ना, आपोआप चालू होते आणि आग विझून टाकते. प्रॅक्टिकल करता येईल का? हा, करता येईल ना. आता हे जास्त ऊन आहे ना, त्याच्यामुळे ते डिटेक्ट करायला त्याला. हे बघा, आता समजा इथं अंधार आहे सगळा, त्याच्यामुळे त्याला डिटेक्ट नाही करू शकत. आता हे बघा, आता डिटेक्ट झाले. मोटरचा आवाज यायला लागलेला आहे. ते पाणी ते झाले, काहीतरी झालं ठीक आहे, काय हरकत नाही. तर त्यांनी सेन्सरद्वारे, म्हणजे जर आग लागली तर ती आग विझण्यासाठी तिथून त्या पाईपातून पाणी येतं आणि आग विझली जाते. चला, धन्यवाद. इंस्टाग्रामला फ्लेम सेन्सर आग डिटेक्ट केली ना, मग आपोआप पाणी पडतं इथं ना, आग पसरायच्या अगोदरच विझून जातं. आग विझून जाते. एक फोटो घेऊन याचा उपयोग आपण फॅक्टरी